आज अकोले तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते सरकारनं जी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीतील जाचकाठी रद्द करून सरसकट कर्जमाफी करावी यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर आपण इथून पाठीमागच्या काळात बघितलं असेल की सरसकट कर्जमाफी या राज्यामध्ये अनेक वेळा झाली आहे, परंतु आता यावेळेस कर्जमाफी करत असताना ह्या सरकारनं इतक्या जाचकाठी घातलेल्या आहेत की त्यामध्ये प्रत्येक गावातून 4 ते 5 शेतकरी बसतात अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की जाचकाठी आपण त्या काढून टाकाव्यात आणि सरसकट शेतकऱ्याला कशा प्रकारे कर्जमाफी करता येईल अशा प्रकारचा विचार सरकारनं करावा। कारण शेतकरी अडचणीत आहे। मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये शासनाने शेतकऱ्याला काही दिलेलं नाही। आत्ता अशी परिस्थिती आहे, कांद्याला भाव नाही, कोणत्याही भाजीपाल्याला भाव नाही, दुधाची परिस्थिती वाईट आहे आणि शेतकरी असा प्रचंड अडचणीत आहे। आणि सरकारचा जर खरंच उद्देश असेल की शेतकऱ्याला मदत करायची आहे तर त्या शेतकऱ्यानं ह्या प्रकारच्या अटी काढून त्या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारे त्यांनी मदत करावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे आलेलो आहोत। मध्ये एक म्हण आहे, राजानं मारलं आणि निसर्गानं जोडलं तर शेतकऱ्यानं जायचं कुठं, अशी भयान अवस्था या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। आजच बातम्या झळकत आहेत की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासनाच्या जाचकाठीमुळं शेतकरी चिंबून गेलेला आहे। दुसरी गोष्ट, युरियाचा प्रचंड तुटवडा आहे। पहाटे 3 वाजल्यापासून लोक युरियासाठी प्रतीक्षेमध्ये राहतात, रांगेमध्ये राहतात। माझी स्वतःची अवस्था अशी की माझ्या ऊसाला युरिया न मिळाल्यामुळं मला बाकीची खतं घालून डोस द्यावा लागला। खताची अवस्था ती आहे। कदाचित आमचे अध्यक्ष म्हटल्याप्रमाणे कांद्याच्या प्रश्नावर शासन विचार करील आणि कदाचित कांद्याचे भाव वाढू नाही देईल, परंतु त्यावेळेस सर्व कांदा हा सडून गेला असेल, होऊन गेला असेल किंवा शेतकऱ्यांनी गरजेपोटी केलेला असेल आणि मग जो काही जीव काढून शेतकऱ्यांनी थोडाफार शेतकऱ्यांनी कांदा ठेवला, कदाचित त्याला बाजारभाव मिळतील आणि शासन सांगायला मोकळं होईल आम्ही कांद्याला बाजार वाढून दिले। शासनानं मारलं, निसर्गानं जोडलं, जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। मी नेहमी सांगत असतो की कांदा उत्पादक शेतकऱ्याचं राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन गौरव दिला पाहिजे, इतकी वाईट अवस्था कांदा उत्पादकांची आहे। या सगळ्या प्रश्नांचा विचार करून आज पार्टीच्या वतीनं आम्ही शासनाकडं काही मागण्या आमच्या मांडित आहोत। त्यातली पहिली मागणी अशी आहे, 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपयापर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसगट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे। दुसरा क्रमांक, एक वेळ समझोता अशी एक शासनाची योजना आहे। पूर्वी एक रकमी भरा आणि उरलेलं कर्जमाफ अशी जी बँकांची अवस्था असायची, त्याला OTS म्हटलं जातं। या OTSच्या योजनेतून लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न घालता सरकारने 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करावी अशी पार्टीच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत। क्रमांक 3, 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50,000 रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी लागू करावी। नंबर 4, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्ष नियमित कर्जफेड करण्याची अट जी होती ती सुद्धा रद्द करण्यात यावी। नंबर 5, 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्राअभावी लाभापासून वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा। नंबर 6, पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधक जाचकाठी रद्द करून 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी अशी 6वी मागणी आम्ही या पक्षातर्फे करीत आहोत। आणि 7वी मागणी आहे, पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करावी की जेणेकरून पुढील हंगामामध्ये पाऊस कधी येतो त्याचाही भरोसा नाही, परंतु शेतकऱ्यांना आता त्या तयारीत राहिलं पाहिजे, म्हणून त्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत मिळेल अशी आमची 7व्या क्रमांकाची मागणी आहे। सदरील मागण्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत
हे सांगण्याची वेळ आपल्याला येते. शेतकऱ्यांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे. गेली 3 वर्ष सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले भाव आणि यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून या सर्व आपत्तीमधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कोणत्याही अटीशिवाय जर तुम्हाला शासनाला, शासन यंत्रणेला खरोखर शेतकऱ्याची जर कळकळ असेल, खरोखर हा शब्द फार महत्वाचा आहे, तर कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसगट कर्जमाफी करण्याची राज्यभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी आपण याबाबत शासनात आमच्या मागण्या संदर्भात अवगत करावे आणि शासनाच्या या मागण्या, आमच्या या मागण्या शासनापर्यंत पोहोचव्यात अशी पक्षाच्या तर्फे आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत. या ना, सगळे या. विनोद या. सगळे येतील.